नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्णवच्या हाताला भाजलेलं असतं आणि ईश्वरी त्याच्यावरती फुंकर मारत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की ते तर ड्रॅगन सारखं वाटतंय, तोंडातून आग ओकली जाते, पण वेगळंच जाणवते, गारगार लागते. अर्णवचं हे मजेशीर बोलणं ऐकून ईश्वरीला खरं तर खूप राग आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि काय हो तुम्ही, हे सगळं तुम्हाला स्वतःला काळजी घेता येत नाही आणि दुसऱ्याच्या जीवाला घोर लावून ठेवता, कळतंय का तुम्हाला हे सगळं काय केलंय तुम्ही, असं म्हणत ईश्वरी अर्णववरती ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की काय झालंय नक्की. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर, मला कळतच नाहीये की तू बोलते वागते, तुझ्या डोक्यात वेगळंच चालू आहे का, असं म्हणत अर्णव तिला चिडवत असतो. कारण ईश्वरीला आता अर्णवची काळजी वाटायला लागलेली आहे, म्हणून ईश्वरी अर्णव सोबत असं बोलत असते. ईश्वरी म्हणत असते की हे सगळं तुमच्यामुळे होतंय आणि त्याचबरोबर या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. जर तुम्ही आधी काळजी व्यवस्थित घेतली असती ना तर हे सगळं असं झालंच नसतं, असं ईश्वरीला तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी ऐकायलाच तयार नसते. ईश्वरीचं तोंड चालूच असतं. अर्णव मात्र मजेशीरपणे पाहत असतो, कारण ईश्वरीला काळजी वाटायला लागली. ईश्वरीच्या जीवाला घोर आहे, अर्णवला लागलेला आहे, या गोष्टीमुळं हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकमेकांबरोबर भांडत असतात. इथे अर्णव तर ईश्वरीला चिडवत असतो. तो म्हणत असतो की बरोबर आहे, पण आधी मला काय म्हणायचं माहितीये का, ते काम कर तू काम, कारण जखम आहे ना ते भरणं लवकर गरजेचं आहे. जर जखम नाही भरली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो, काम कर आधी पुढं, असं तो तिला सांगत असतो. आणि पुन्हा गालातल्या गालात हसत असतो, कारण ईश्वरी ज्या पद्धतीने त्याची काळजी घेत आहे ते पाहून मात्र त्याला हसू येत असतं आणि तो ईश्वरीकडे पाहतच राहतो. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या असतात ते मात्र खूपच जबरदस्त असं झालेलं असतं आणि त्याच वेळी हे सगळं लक्षात आलेलं आहे. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये आता ही लुटुपुटूची भांडणं सुद्धा सुरू झालेली आहेत आणि त्यांचा संसार सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.